येईल का जुळून नाते? इकडे मनात मात्र एकच विचार होता आदित्यच्या, येईल का जुळून आपलं नातं? इथून पुढे दिव्या घरी पोचली. मिताली अजून आली नव्हती. आदित्यची गंमत आठवून तिचे गाल हसून हसून दुखायला लागले. ती मितालीची खूप वाट बघत होती. तिला सर्व मितालीला सांगायचं होतं. थोड्याच वेळात मिताली आली. दिव्याने तिला घट्ट मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला. देऊ आत तरी नीट येऊ दे तरी मला. हे काय दारातच, मिताली तिला म्हणाली. तिलाही दिव्याला खुश बघून आनंदच झाला होता. पण तिला आधी फ्रेश तरी होऊ दे असं तिचं मत होतं. मिताली जाऊन फ्रेश होऊन आली. तसं दिव्याने सकाळी गेल्यापासून येईपर्यंत काय काय घडलं ते सर्व सांगितलं. तशी मितालीही खुश झाली. बघ दिव्या, होईल सगळं ठीक. पुढे धोका येईल म्हणून आधीच का आनंद घ्यायचा सोडून द्यायचं? पुढे ब्रेकअप होईल म्हणून नातच जोडायचं नाही असं कुठे असतं का? आदित्य सर बेस्ट आहे तुझ्यासाठी, मिताली म्हणाली. दिव्या खुश होती. तिने मितालीच्या गालावर हळूच ओठ टेकवली आणि तिला आदित्यची डिमांड आठवली. ती गालात हसू लागली. आज काय हसतच राहणार आहेस? तुझं आता काही खरं नाही, मिताली तिला चिडवत म्हणाली. मी तू नो चिडवा चिडवी, दिव्या म्हणाली. ती दिव्याशी बोलतच होती की तिचा फोन वाजला. शिवचा होता. मितालीला शिवचा कॉल बघून बरं वाटलं. आज 2-3 दिवसानंतर कॉल केला होता त्याने मितालीला. तिला एक शिवचं भाव आहे. मितालीला तो नावाने हाक मारायचा आणि दिव्याला दिव्या मॅडम म्हणायचा. म्हणून ती शिवशी थोडी जास्तच फ्री वागत होती. तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, शिव म्हणाला. त्याचा आवाज ऐकून मनाला आनंद मिळत होता तिच्या. बोला शिव सर, मिताली म्हणाली. वन रिक्वेस्ट होती, शिव म्हणाला. शिव सर, रिक्वेस्ट करायची गरज नाही, बोला तुम्ही, मिताली म्हणाली. माझं नाव घेऊन बोल, ते सारखं शिवसर करत राहू नकोस, शिव म्हणाला. तशी मिताली हसली. शिवसर, तुम्ही दिव्याचे सर आहेत, मग माझ्यासाठी सरच ना, मिताली म्हणाली. नाही, तू आमची कंपनीची एम्प्लॉई नाहीस मिताली. तू मोठी आहेस दिव्यापेक्षा, तरी मी तुझ्या नावाने हाक मारतो. तूही मला माझ्या नावानेच हाक मारावीच असं वाटतंय मला, शिव म्हणाला. पण आम्ही मित्र थोडी आहोत, मी तुमचं नाव कसं घेणार ना, मिताली म्हणाली. मग तू मला तुझा मित्र बनवण्याची परमिशन देतेस का, शिव म्हणाला. हो, देऊच शकते, कारण माझ्या एका कॉलवर धावता तुम्ही, मग मी मैत्रीचं नातं जोडूच शकते, मिताली म्हणाली. हो ना, डन. मग आता तरी नावाने हाक मारूच शकतेस, शिव म्हणाला. ओके, डन, मिताली म्हणाली. मी ह्यासाठी कॉल केला आहे, दिव्याला सामावून राहायला सांग. तिने स्मिताच्या कानाखाली मारली आहे, तेव्हा ती खुन्नस काढायला बघणारच. मी तिला 1-2 दिवसात बाजूला करतोय, पण त्याआधी तिला लक्ष ठेवायला सांग. शिव दिव्याला सावध राहायला सांगत होता. मितालीशी बोलून शिवने कॉल कट केला. तिच्याशी त्याला बोलायला आवडायचं. समजदार होती, दिव्याला सांभाळून घेत होती. त्याचं अर्ध अधिक काम ती करत होती, कारण काय झालं तरी बॉस त्यालाच सांगणार. पुढची जबाबदारी त्यालाच घ्यावी लागत होती. इकडे स्मिताला शिवने मुंबईहून सरळ हैदराबादला जायला सांगितलं. तिला काहीच बोलू दिलं नव्हतं. तुला नोकरी हवी असेल तर तू जा, नाहीतर तुला कुठेच नोकरी मिळणार नाही याची व्यवस्था मी करून ठेवेन. शिवने तिला धमकीच दिल्यावर हैदराबादला जायला ती तयार झाली. स्मिताला काही ना काही करायचं होतं, दिव्याला असंच सोडायचं नव्हतं. तिने नितीनची भेट घ्यायची ठरवलं. घरी गेल्यापासून ती कामाला लागली. राग आणि द्वेष 2 अशा गोष्टी आहेत, रागात माणसाला कळत नाही आपण काय करतोय हे,
आणि द्वेष माणसाला काय करायचं नाही हे माहीत असून सुद्धा तेच करायला लावतो. स्मिता आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत होती. आदित्य दिव्यासाठी खूपच सेन्सिटिव्ह होता. तिच्यावर लक्ष ठेवायला एक माणूस होता. दिव्याच्या सुरक्षेचा विचार त्याने तिचं ॲक्सिडेंट झालं तेव्हाच केला होता. ती हॉस्पिटलमधून घरी गेली तसा एक माणूस कायम दोघींवर लक्ष ठेवून होता. त्या सोसायटीमध्येच रूम घेऊन राहत होता तो माणूस. म्हणजे दिव्या आणि मितालीला संशयही येणार नाही. स्मिताने कॉल केला तेव्हा आदित्यचा एक माणूस लक्ष ठेवून होता. त्याने लगेच शिवला कॉल केला. शिव सर, ही स्मिता नितीनला भेटायला जायचं म्हणते जेलमध्ये, त्याने सांगितलं. शिवने लगेच आदित्यला कॉल करून सर्व सांगितलं. शिव, तिथे पोच. त्या माणसाला आज जाऊन दोघांवर लक्ष ठेवायला सांग. काय बोलतात बघ. दिव्याला ठेच पोचवायचा थोडा जरी विचार असेल ना, सरळ तिला उचल, आदित्यने सांगितलं. ओके सर म्हणत शिव लगेच जेलकडे निघाला. त्याने आदित्याने त्या माणसाला कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, जेणेकरून तिथे काय बोलतात ते कळेल. आदित्यने अजून 2-3 माणसं आणि गाडी तिकडे पाठवली. स्मिताने जर काही गडबड केली तर गाठ शेवटी त्याच्याशीच होती. ज्याचं त्याचं लिखित वरती देव लिहून पाठवतो. हे दुसऱ्याच्या नशिबावर हेवा करणं किंवा त्याचा द्वेष करणं कितीचं बरोबर. पण माणूस आपल्या नसलेल्या गोष्टीवर नेहमी हक्क दाखवायला जातो. आदित्य आणि दिव्याची गाठ जर विधात्याने बांधून पाठवली असेल तर तरी स्मिता कोण त्यांना वेगळं करणारी. ती हातपाय मारून मारणार तरी किती. असो, हे स्मिताच्या डोक्यात घुसलं असतं तर कदाचित शांतीने जीवन जगली असती ती. पण तिचं मन दिव्याला असं सोडून द्यायला तयार नव्हतं. तिचा अपमान झाला होता, पण सुरुवात आपण केली होती हे ती विसरली. तिने दिव्याचं कानाखाली खाल्लेलं लक्षात ठेवलं, पण स्वतःचे शब्द ती लगेच विसरली होती. माणसाचं कसं आहे की स्वतः बोललेलं सोयीनुसार विसरायचं आणि दुसऱ्याचं बोलणं अगदी मरणापर्यंत लक्षात ठेवायचं. स्मिता ही तेच करत होती. तिला दिव्याचा खुन्नस होताच, कारण नसताही राग करत होती ती. काय माहीत आदल्या जन्मीचं वैरवीर होतं काय. स्मिता आपल्या मित्राच्या गाडीतून उतरली आणि जेलकडे चालू लागली. ती ओळखीने इथे आली होती, त्यामुळे तिला डायरेक्ट आत सोडलं गेलं. शिव आणि तो माणूस आधीच पोहोचले होते. तो खबरी माणूस आत तर शिव बाहेर थांबलेला. शिव आपण स्मिताला दिसणार नाही याची खबरदारी घेत होता. स्मिता आत आली तसं शिवने आतल्या माणसाला अलर्ट राहायला सांगितलं, कारण तिला थोडाही संशय येता कामा नये. आला तर ती सावध होईल. म्हणूनच शिव बाहेर थांबला होता. त्याची माणसं आजूबाजूला होती. स्मिता गेली ती सरळ नितीनकडे पोचली. तिने आजूबाजूला बघून स्वतः आणलेला कागद नितीनकडे दिला. नितीनने तो वाचला. मोजकच बोलून ती तिथून निघाली. नेमकं काय बोलली हे त्या माणसाला समजेना. त्याने शिवला कॉल करून सांगितलं. स्मिताने कागद दिला, त्यामुळे नेमकं काय बोलणं झालं कळलं नाही. स्मिता पुन्हा गाडीत येऊन बसली आणि निघून गेली. शिवने त्या माणसाला स्मिताच्या मागावर राहायला सांगितलं, तर दिव्या आणि मितालीच्या जवळच्या माणसाला मात्र अलर्ट राहायला सांगितलं. दिव्याला थोडे दिवस कामाला जायला सर्वांनीच बंदी केली होती. त्यामुळे आरामाच्या नावाखाली नुसत्या झोपा काढणं चालू होतं तिचं. ती मोबाईलवर टाइमपास करत राहायची. तिला तिचे आणि नितीनचे फोटो अजून 1-2 अकाउंटवरून दिसले. म्हणजे किती अकाउंटवरून याने फोटो टाकले आहेत काही कळत नव्हतं. दिव्याने शिवचा नंबर डायल केला. तो बिझी येऊ लागला. तिने 1-2दा कॉल केल्यावरही तिला रिस्पॉन्स येईना.
तसं तिने आदित्यचा फोन लावला. बोल दिव्या, आदित्य म्हणाला. तो ऑफिसमध्येच होता. सर, त्या नितीनने अजून 1-2 अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. मला वाटतं त्याने हे काम 4-5 माणसांना तरी दिलं असावं, दिव्या म्हणाली. ती आदित्यशी एकदम नॉर्मल आणि विश्वासाने बोलत होती. कालपर्यंत ती आदित्यशी बोलायला बघत नव्हती, पण आज तिथं तीच छान विश्वासाने बोलत होती. आदित्यला आवडलं ते. बरं, मला तू लिंक शेअर कर, मी बघतो, म्हणून आदित्यने कॉल कट केला. तो अतुलशी कॉल करून बोलला. IP ॲड्रेस शोधायला सांगितला. अतुलने IP ॲड्रेस मिळत नसल्याचं सांगितलं. म्हणजे प्रायव्हेट अकाउंट होते सर्व. आता फक्त ते तिथून हटवू शकत होते. त्याला ठोस प्रतिबंध करता येत नव्हता. आदित्यने काही करून हे करणाऱ्याला शोधायला सांगितलं. अतुलचं काम वाढलेलं होतं. त्याने सगळे वर्कर कामाला लावले. शेवटी महत्प्रयासाने एक ॲड्रेस तो मिळवू शकले. त्या माणसापर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेतलं त्याने फक्त आम्हाला हे काम एका फोन कॉलवरून करायला सांगितलं, असं सांगितलं. त्याचा मोबदला आम्हाला आधीच दिला गेला होता. टू बी कंटिन्यूड. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे, पाताडे. धन्यवाद. अबीर पुन्हा नव्याने यासारख्या प्रेमकथाही तुम्ही या चॅनलवर मजा ऐकू शकता.